ज्यांनी आर्किटेक्टची पदवी घेतलेली आहे ते आयुष सावंत ज्यावेळेस स्कोरिंगची एमसीची त्यांनी एक्झाम दिली त्यावेळेस नंबर 2 वर आले होते आणि आता त्यांनी अंपायरची पण एक्झाम दिलेली आहे एमसीए मध्ये आणि त्याने टॉप केलेला आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि बक्षीस समारंभाच्या सुरुवात आपण करूया सुरुवातीला षटकार जो ठोकला होता पहिला षटकार हेमंत कामनकर त्यांच्यासाठी रोख रक्कम 1100 रुपये पारितोषिक आहे माननीय श्री रवींद्र देवळीकर यांच्याकडून. हेमंत कामनकर 1100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी लागलं होतं ज्यावेळेस रवींद्र देवलीकर आले होते त्यावेळेस आणि एक षटकार ठोकला होता हेमंत याने आणि त्याला मिळतात 1100 रुपयाचं पारितोषिक. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर 7 षटकार ठोकणारा जॅक कॅलिस ऑफ कामन राहिल अन्सारी 7700 रुपयाचं पारितोषिक. 7700 रुपयाचं पारितोषिक. जोरदार टाळ्या वाजवा. राहिल फायनल मॅच मध्ये 7 षटकार ठोकल्याने 7700 रुपयाचं पारितोषिक लागू होते राहिलला. आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा खेळाडू तोच आहे. मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा राहिल अन्सारी. मी सुरुवातीला विनंती करतोय हजरतभाई शेख यांना त्याच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी वितरित करायची आहे जी स्पॉन्सर झालेली आहे स्वर्गीय महेंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ नितीन म्हात्रे यांच्याकडून. त्यानंतर ही आकर्षक ट्रॉफी मनोज भगत यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते वितरित करायची आहे राहिल अन्सारी याला जे स्पॉन्सर झाले फिरदौस अख्तर शेख ह्युमॅनिटी असिस्टंट फाउंडेशन. त्यानंतर राशी हे आपण बघू शकतोय बबलू कलेक्शन पॅन्ट पीस अँड शर्ट पीस असलमभाई शेख यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स कल्पेश अग्निकट्टा बाबू धुमाल यांच्याकडून स्पॉन्सर. त्यानंतर राशी मेडिकल अँड सुपर मार्केट यांच्याकडून स्पॉन्सर हे बकेट. त्यानंतर पाटील परिवार यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स फ्रुट्स बकेट स्वर्गीय दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ प्रज्वल वाघ यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर संतोष अवचार यांच्या शुभ हस्ते ही एसकेची कॅप आणि रोख रक्कम डायमंड टाइल्स सरफराज भाई यांच्याकडून 500 रुपये आणि रेहाना अन्सारी आणि शाहिद भाई अन्सारी आई आणि वडिलांकडून आईकडून 500 आणि वडिलांकडून 1000 1500 रुपयाचं पारितोषिक. आणि त्यानंतर पाटील स्पोर्ट्स नितीश पाटील यांच्याकडून हे सन ग्लासेस जे कन्नन मोनी यांच्या शुभ हस्ते वितरित केले जात आहे. स्वप्नील पाटील आपण याचे अतुल ठाकरेच्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रणित पाटील यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच एवढ्यात काय एकटा माणूस निवडू शकत नाही एक माणूस जोडीला घेऊन यावं लागतो आपल्याला. अमान शेखची विकेट सेमीफायनलला अँड फायनल मॅच मध्ये अतुलची विकेट महत्वपूर्ण मिळवली त्यामुळे हे रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक राहील लक्षात घ्या दोन्ही सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज यासाठी 5 लाखाचा मेडिक्लेम तुम्हाला फ्री आहे. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर संतोष अवचार यांच्याकडून. उद्या तुम्हाला वेळ असेल उद्या फ्री झाल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे संपर्क साधा तुमचा क्लेम त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केला जाईल.
त्यानंतर आपण जाऊया बेस्ट फिल्डर ऑफ द केपीएल सीझन 6. बेस्ट फिल्डर ज्या फिल्डरने बेस्ट फिल्डर ऑफ द केपीएल सीझन 6 या फिल्डरने एकूण 5 सामन्यामध्ये 5 कॅच, 6 सामन्यामध्ये 5 कॅच आणि 2 रनआउट सुद्धा केले आणि ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम केले. भरपूर रन्स त्यांनी अडवले. असा तो बेस्ट फिल्डर आहे मामा भांजे टीमचा सुशांत वाघ. सुशांत वाघ आपण यायचं आहे. ही आकर्षक ट्रॉफी मी विनंती करतोय इम्रान भाई शेख यांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाईल जी स्पॉन्सर्स केलेली आहे. अनंत भोसकर यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर ट्रॉफी आणि केसीए कडून यायचं 2,500 रुपये 2,500 रुपयाचं पारितोषिक बेस्ट फिल्डर साठी. केपीएल मध्ये तुम्ही डेब्यू केलं होतं, पहिलीच केपीएल खेळला, कसा अनुभव आला आणि पहिल्या केपीएल मध्ये जर तुम्हाला बेस्ट फिल्डर मिळतं तर कसं फिल्डिंग वाटते? बेस्ट फिल्डर भेटला तर छान वाटतंय. आणि अपेक्षा होती की बेस्ट फिल्डर मिळेल? अपेक्षा तर नव्हती पण कॅच घेतलेलं. आणि कसं एन्जॉय केलं पूर्ण केपीएल? खूप मस्त एन्जॉय केली. आणि ऑनरचा सपोर्ट कसा होता? खूप छानचा सपोर्ट होता आम्हाला. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. हे होते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर आपण जाऊया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर ज्या बॉलरने चांगली बॉलिंग केली आहे. एकूण 6 षटके 11 निर्धाव चेंडू 28 धावा. 28 चेंडूमध्ये जवळजवळ 88 रन्स गडी बाद केलेले आहेत ते 13. कोण असेल? इकॉनॉमिक जर आपण बघितलं तर 8ची इकॉनॉमिकने बॉलिंग केलेली आहे. तो गोलंदाज आहे ज्याच्या 13 विकेट आहेत आणि तो आहे ज्याला अजिबात डर नाहीये असा आयविन नाडर. विनंती करेन मी विनंती करतोय डॉक्टर संतोष अवजार यांना त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाईल. आणि स्वर्गीय लता अनंत भोसकर यांच्या स्मरणार्थ श्री अनंत भोसकर यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही ट्रॉफी आणि रोख रक्कम पारितोषिक आहे केसीए कडून 2,500 रुपये. त्यानंतर पाटील स्पोर्ट्स मितेश पाटील बॅट आणि शूज दिला जाईल. हे पाटील स्पोर्ट्स मितेश पाटील यांच्या माध्यमातून शूज पाटील स्पोर्ट्स मितेश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर्स हे शूज बेस्ट बॉलर साठी. अभिन चांगली बॉलिंग केली तुम्ही आणि कसं एंजॉय केलंय केपीएल सीजन 6? बहुत मज़ा आया ये टूर्नामेंट. और जब हम स्टार्टिंग से उतरे थे हमारा यही प्लान था कि हम अपना 100% देंगे, बट थोड़ा टीम के अंदर मतलब जो सोचा था वैसा नहीं हुआ, तो इसकी वजह से फाइनल नहीं पहुंच पाए. क्या कम पड़ा जो फाइनल में आप पहुंचे नहीं, सेमीफाइनल में आउट हो गए आप? थोड़ा बैटिंग कम पड़ा. अगर और थोड़े 10-12 रन होते तो फाइनल में 100% हम लोग पहुँचते. और बॉलिंग में भी थोड़ा हम लोग ने जो जैसे हम लोग पहले डाले वैसा थोड़ा कम पड़ा, वैसे नहीं डाल पाए. कुछ प्रेशर था सामने वाले टीम का आपके ऊपर के सामने वाले जो बल्लेबाज हो वो स्ट्रॉन्ग बल्लेबाज है? नहीं, प्रेशर कुछ नहीं था. स्टार्टिंग से हम लोग फ्री खेल रहे थे. बस हम लोग 100% देने का हम लोग वही ट्राई कर रहे थे. कैसा लगा सीजन 6 का ये पूरा आयोजन आपको?
बहुत अच्छा लगा. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. येथे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आता आपण जाऊया बेस्ट बॅटर कडे. आणि बेस्ट बॅटर ज्या बॅटरने जबरदस्त बॅटिंग केलेली आहे, ज्या बॅटरने 100 पेक्षा जास्त धावा बनवलेल्या आहेत आणि स्ट्राईक रेट जर बघितलं तर 238.5 कोण असेल. 15 षटकार त्याने ठोकलेले आहेत असा हा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेस? जोरात कोणचा आवाज येतो बघूया, त्यालाच देऊ आपण. जोरात आवाज अतुलचा आहे. मात्र या ठिकाणी आमचे स्कोररनी नाव लिहिलेलं आहे, तो आहे अतुल ठाकरे, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. अतुल ठाकरे. आणि आणखीन एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट झालेली आहे. SK स्पोर्ट्स जतीन देवलीकर, SK स्पोर्ट्सचा हा ब्रँड अँबॅसेडर बनलेला आहे तो अतुल ठाकरे. आणि नक्कीच काय किट्स काय हवं असेल तर त्याला फ्री मध्ये त्या SK स्पोर्ट मधून मिळणार आहेत. मी विनंती करतोय SK चे आपण बघतोय ऑनर आहेत प्रकाश देवळीकर यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी जी स्पॉन्सर्स केलेली आहे स्वर्गीय लता अनंत भोसकर यांच्या स्मरणार्थ अनंत भोसकर यांच्याकडून स्पॉन्सर ही आकर्षक ट्रॉफी, क्रिस्टलची ही आकर्षक ट्रॉफी आहे. त्यानंतर पाटील स्पोर्ट मितेश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर्स ही बॅट, बेस्ट बॅटरसाठी ही आकर्षक बॅट दिली जाईल. त्यानंतर KCA कडून रोख रक्कम पारितोषिक असेल बेस्ट बॅटरसाठी. अतुल बेस्ट बॅटर मिळालेला आहे. बॅटिंग तर तुझी जबरदस्त दुवादारच झाली, सर्व खुश झालं बॅटिंग बघून. तुला कसं वाटलं तुझी बॅटिंग? बॅटिंग करताना मला खूप छान वाटलं. आणि फायनलमध्ये तुमचा संघ पराजित झाला, काय वाटलं की स्कोर तुमचा कमी झाला की गोलंदाजी खराब पडली आहे? जर आता काय खराब तर थोडं झालं आमचं, पण माझी विकेट गेली तिथे पण थोडं जरा स्कोर कमी पडलं. अपेक्षा होती की तुझी विकेट जर टिकली असती तर जास्त आणखीन धावा 70+ तुम्ही जाऊ शकले असते. हो, माझी विकेट जर थांबली असती तर जास्तीत जास्त रन झाले असते. समोरच्या टीमचं आपण बघितलं तर राहिलची जी बॅटिंग झाली, समोरच्या टीमचं तो प्रदर्शन झालं, त्याबद्दल काय म्हणशील? त्यांची तर चांगलीच बॅटिंग खूप छान झाली, सर्व प्लेयर चांगलेच केले. कसं एन्जॉय केलं हे KPL सीझन 6 आणि 6 मध्ये जे आयोजन होतं कसं वाटलंय तुम्हाला? एन्जॉय खूप केला, आयोजन नियोजन खूप छान केलेलं. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. हे होते बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर जाऊया आपण चतुर्थ पारितोषिक. थर्ड रनर अप टीम, ज्या टीमने चांगलं प्रदर्शन जरूर केलंय आणि मात्र थोडस मागे पडले, ती टीम आहे कन्नन मोनी, मुस्तफा भाई अँड अखिल भाई फॅम टीम मॅक मॉन्स्टर. चौथा क्रमांक मॅक मॉन्स्टर. या पूर्ण टीम याच्या मॅक मॉन्स्टर टीम. मॅक मॉन्स्टर टीम पूर्ण टीम या आपण. अप्रतिम कामगिरी, साहिलची गोलंदाजी, अमानची बॅटिंग, त्यानंतर सतीश जाबर ज्याने खरोखरच रेस मध्ये होता. सतीश जाबर, 2 खेळाडू रेस मध्ये आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या, यामध्ये सतीश जाबर सुद्धा आहे. चांगली कामगिरी मॅक मॉन्स्टर टीम, पुन्हा ऑनर्स. आणि
प्रज्वल वाघ यांना विनंती आहे, हजरतभाई शेख यांना विनंती आहे आपण या बक्षीस देण्यासाठी. त्यानंतर मनोज भगत यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या. रवींद्र देवलेकर आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या. या 4 मान्यवरांच्या शुभ हस्ते थर्ड रनर अप थर्ड रनर अप ची ही ट्रॉफी ही ट्रॉफी दिली जाईल. त्यानंतर हा धनादेश रोख रक्कम धनादेश आपण बघतोय ज्याच्या प्राइस लिहिलेली आहे ती 25,000. कॉंग्रॅच्युलेशन टीम मॅक मॉन्स्टर थर्ड रनर अप राहिलेली आहे केपीएल सीझन 6 मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन आपलं. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन मॅक मॉन्स्टर टीम. अमन आपण थांबायचं आहे. अमन आपण थांबायचं आहे. एक आपण बघितलं प्ले स्टँड जो स्पॉन्सर्स केला होता फिरदौस अख्तर शेख आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा एक आकर्षक ट्रॉफी ह्युमॅनिटी असिस्टंट फाउंडेशनच्या माध्यमातून स्पॉन्सर केले होते. त्यांचा सन्मान ते या ठिकाणी अख्तरभाई उपस्थित नाही मध्ये ते सुपुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो केसीएला की त्यांच्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. And सेकंड रनर अप टीम तृतीय पारितोषिक. सेकंड रनर अप टीम ज्या टीमने सुद्धा चांगलं प्रदर्शन केले ती टीम आहे प्रदीप गुप्ता अँड राहुल गुप्ता. प्रस्तुत टीम मामा बांजे. एक साइन बाकी आहे नक्कीच साइन या ठिकाणी केली जाईल. चेकवर रवींद्र देवलीकर यांची ही साइन केली जाते. हा 25,000चा धनादेश आणि आकर्षक ही ट्रॉफी सेकंड रनर अप साठी दिली जाईल. मी विनंती करतोय नुराबाई शेख, संतोष अवचार, डॉक्टर संतोष अवचार, त्यानंतर रवींद्र देवडीकर यांना सुद्धा विनंती असेल आणि त्यानंतर कमलाकर बिस्तू जाधव, प्रदीप म्हात्रे यांना विनंती आहे आपण सुद्धा या ही ट्रॉफी वितरित करण्यासाठी. सेकंड रनर अप मामा भांजे टीम. अमित आपण थांबायचं. अमित कॅप्टन टीमचे कॅप्टन अमित कामनकर या समोर.
चांगलं प्रदर्शन केलंय. पहिल्या दिवसामध्ये तुझी बॅटिंग तळपली नव्हती, मात्र नंतर बॅटिंग मोठ्या मॅचमध्ये चांगली झाली आहे. कसं प्रदर्शन झालं तुमच्या टीमचं? खूपच छान दिलं. शेवटच्या मॅचला आमचं रन नाही झालं. ॲक्च्युली माझीच चुकी झाली का मी रिव्हर्स खेळायला नव्हता पाहिजे होता. त्याच्यासाठी मी आउट झालो तिथे जरा प्रेशर पोरांवर आले. तुम्हाला वाटलं होतं की आणखीन धावा बनायला पाहिजे होत्या? 10 रन तरी असते ना तर बॉलरला जरा बेनिफिट भेटला असता. आणि तुमच्या गोलंदाजांची गोलंदाजी केली आहे त्याबद्दल काय म्हणशील? आणि इतर जे पहिल्या दिवसामध्ये जे मागचे जे फिल्डर होते मधल्या जे फिल्डर होते त्यांनी कशी कामगिरी केली आहे? त्यावेळी तर खूपच छान बॅटिंग केली. म्हणजे सपोर्ट सर्व पोरांचा सपोर्ट होता. ऑनरचा सपोर्ट आहे. म्हणजे त्यांनी सपोर्ट केला एकदम. त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. कसं एन्जॉय केली केपीएल सीझन 6 आणि कसं वाटलं पुन्हा एकदा हे आयोजन? आयोजन तर खूपच छान आहे आणि KPL सीझन 6 तर खूपच आनंद हे केले. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन अमित. अँड रनर अप टीम, ज्या टीमने पहिल्या वर्षापासून पार्टिसिपेट केलं, कधीही ती फायनलमध्ये पोहोचली नव्हती, यावेळेस फायनलमध्ये पोहोचली, मध्ये पराजित झाली जरूर, मात्र रनर अप राहिलेली आहे. ती टीम आहे अवेश अन्सारी अँड शाहिद भाई अन्सारी फ्रॉम टीम आयशा स्टार. आयशा स्टार टीम आपण या. आयशा स्टार टीम आपण यायचं आहे पूर्ण टीम. आणि मान्यवरामध्ये मी विनंती करतोय, हे जे रोख रक्कम पारितोषिक जे आहे ते स्पॉन्सर्स केलेलं आहे असलमभाई शेख यांनी, आणि आकर्षकची ट्रॉफी आहे ती सुद्धा स्पॉन्सर्स केली. त्यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित केल्याची आहे. त्यानंतर इम्रानभाई शेख आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा या. त्यानंतर हजरतभाई शेख आपण सुद्धा या. नूराबाई शेख आपल्याला सुद्धा विनंती असेल. ही आतषबाजी रनर अप ट्रॉफी अँड हा धनादेश 50,000 रुपयाचा धनादेश जो स्पॉन्सर्स केलेला आहे असलमभाई शेख यांनी. कॉन्ग्रॅच्युलेशन शाहिद भाई अन्सारी, कॉन्ग्रॅच्युलेशन आवेश अन्सारी, ऑल टीम आयशा स्टार. प्रथम या 6व्या सीझन मध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि ती फायनल पर्यंत पोहोचली आहे. मात्र फायनल मध्ये जरूर पराभूत झाली, मात्र चांगली कामगिरी आयशा स्टार टीमची. विशाल फायनल पर्यंत पोहोचलं, हे सुद्धा एक महत्वाची बाब होती. फायनल पर्यंत गेल्यानंतर कशी फिलिंग होती? चांगलं वाटलेलं खूप, पण जरा चुकी झाली आमची आणि हारलो आम्ही. काय वाटते का तुम्हाला, काय चुकी झाली तुमची? बॉलिंगमध्ये मार खाला आम्ही दोघांनी, त्याच्यामुळे आम्ही हारलो. असं वाटलं नाही तुम्हाला की तुमचं थोडंसं आणखी स्कोर व्हायला पाहिजे होता? हा, व्हायला पाहिजे होता. अतुल थांबला असतं तर 70+ झाला असता. आणि कसं एन्जॉय केलं KPL सीझन 6? कसं वाटलं आयोजन? आयोजन तर खूप चांगलं होतं आणि खूप मजा आली खेळायला. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन रनर अप टीम. अँड मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक बाईक आपण बघतोय, जी बाईक स्पॉन्सर्स केलेली आहे माननीय श्री डॉक्टर प्रकाश देवलीकर, माननीय श्री मनोजजी भगत यांच्या माध्यमातून ही बाईक स्पॉन्सर्स केलेली आहे. एक लक्षात घ्यायचं आहे, जी एक सूचना अशी आहे की गाडीची रजिस्ट्रेशन फी जी आहे आपण KCA कडे जमा करायची आहे. रजिस्ट्रेशन जी फी आहे ती जमा करायची. सिरीज महत्वाची आहे. सिरीज साठी ही आकर्षक बाईक आपण बघू शकतोय हिरोची. त्यानंतर पाटील स्पोर्ट्स मितेश पाटील यांच्याकडून एक आकर्षक बॅट, त्यानंतर शूज आणि एक सनग्लासेस मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर स्वर्गीय लता अनंत भोसकर यांच्या स्मरणार्थ अनंत भोसकर
यांच्याकडून एक आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज, आणखीन एक आहे का? त्यानंतर आणखीन एक मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी आहे. ती ट्रॉफी मोनी टीचर यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेली आहेत. तर 2 ट्रॉफीज, एक बाईक आणि त्यानंतर शूज, त्यानंतर बॅट आणि सनग्लासेस असे पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज साठी. आणि मॅन ऑफ द सिरीज ज्याने 6 सामने खेळले, 12 षटके टाकून 31 निर्धाव चेंडू, 106 धावा देत असताना 10 गडी बाद केले, इकॉनॉमी 8.83 अँड बॅटिंग करत असताना 6 सामने 1 वेळा नाबाद, 48 बॉल मध्ये 130 धावा, 270 चा स्ट्राइक रेट असा बॅटर आहे. जॅकॅलिस ऑफ कामन राहिल अन्सारी केपीएल सीझन 6 चा मॅन ऑफ द सिरीज. दुसऱ्यांदा पहिला असा खेळाडू ठरलाय केपीएल मध्ये 2 वेळा मॅन ऑफ द सिरीज चा पारितोषिक पटकावणारा. या पूर्ण मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण या मॅन ऑफ द सिरीज सर्वात महत्वाची गोष्ट असते. आपण बघितले आयपीएल मध्ये पोर्शे कार, आपण केपीएल मध्ये बाईक देतोय आणि ही दुसऱ्यांदा आपण बघितलं सीझन 1 मध्ये राहिल अन्सारी राहिला होता मॅन ऑफ द सिरीज आणि सीझन 6 मध्ये सुद्धा. आतापर्यंत बघितलं मागच्या 5 सीझन मध्ये वेगवेगळे मॅन ऑफ द सिरीज. पहिला ठरला होता राहिल अन्सारी, दुसरा ठरला होता कल्पेश सापटे, त्यानंतर तिसरा ठरला होता रुपेश जाधव, चौथा ठरला होता दर्पण अचोलकर, 5वा ठरला होता भावेश ठाकरे आणि 6वा पुन्हा एकदा राहिल अन्सारी. कॉंग्रॅच्युलेशन राहिल अन्सारी, कॉंग्रॅच्युलेशन. 2 वेळा मॅन ऑफ द सिरीज केपीएल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. वर सुद्धा पण यायचं, आणखीन पारितोषिक बाकी आहेत आपली. सर्व मान्यवरांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण यायचं आहे मुख्य मंचावर. राहिल राहिल अद्याप बाकी आहे आपलं. या भरपूर खुश आहेत राहिल, त्यांचे पिताश्री, त्यांचे मामाश्री, पूर्ण त्यांची टीम. खरोखरच जबरदस्त कामगिरी या सीझन मध्ये राहिलचं मी बघितले या सीझन मध्ये सुरुवातीला भरपूर फॉर्म शोधत होता तो, मात्र त्यानंतर त्यांनी फॉर्म गवसला आणि केपीएल मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. मॅन ऑफ द सिरीज. ही पूर्ण फॅमिली आपण बघतोय, आई वडील त्यानंतर बहीण अंबार आपल्याला दिसते. पूर्ण फॅमिली आहे राहिलची. त्यानंतर मोठा भाऊ आवेश आणि आय थिंक पुतणी आहे, 2 पुतण्या सुद्धा आहेत. ही पूर्ण फॅमिली आहे. खरोखरच पूर्ण फॅमिली आलेली आहे ही मॅच बघण्यासाठी आणि त्यांचं प्रदर्शन बघण्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर दोन्ही मामा. यस यासीन भाई या, आपण या. मॅन ऑफ द सिरीज राहिल अन्सारी. कॉंग्रॅच्युलेशन राहिल. आता बाकी फोटो काढूया आपण, भरपूर वेळ आपल्याकडे आहे. आणखीन पारितोषिक आहेत ज्यामध्ये मोनी टीचर यांच्याकडून स्पॉन्सर ही आकर्षक ट्रॉफी. मी विनंती करतोय
मनोज भगत यांना त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाईल. राहिल यायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन राहिल. त्यानंतर स्वर्गीय मनीषा अनंत भोसकर यांच्या स्मरणार्थ अनंत भोस हॅलो. ही आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाते. मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर पाटील स्पोर्ट्स मितेश पाटील यांच्याकडून आकर्षक ही बॅट मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर हे शूज मॅन ऑफ द सिरीज हजरतभाई शेख यांच्या शुभ हस्ते. राहिल 6 सीझन झाले. प्रत्येक सीझन मध्ये बेबेगला मॅन ऑफ द सिरीज आपल्याला भेटला होता. मात्र या सीझन मध्ये तुम्ही कमाल केली आणि दुसऱ्यांदा मॅन ऑफ द सिरीज मिळते. कसं फिलिंग करतोय? बहुत अच्छा लग रहा है. मी बघितलं की सुरुवातीचे ज्या मॅचेस होतो तो एक गाव एक मध्ये खेळण्यासाठी गेला. आपल्या केसे मध्ये खेळला. त्यामध्ये बॉलिंग मध्ये सुद्धा मी मार खाताना बघितलं. मी कधी युट्यूबला सुद्धा बघितलं. बॅटिंग सुद्धा तेवढी चांगली झाली होती. आउट ऑफ फॉर्म होता. त्यानंतर केपीएल आले. त्यानंतर केपीएल आल्यानंतर काय चमत्कार झाला की तुझा फॉर्म पुन्हा एकदा रिटर्न आले? मेरे को फॉर्म में लाने के लिए सबसे पहले नाम लूँगा तो विश्वनाथ जाधव का. उसने बहुत कोशिश किया मेरे को फॉर्म में लाने के लिए. उसके बाद मेरे मामू लोग हैं, मेरी फैमिली है पूरी, मेरे भाई लोग हैं, मेरी टीम का मेरे को बहुत अच्छा सपोर्ट मिला तो यहाँ तक मैं खड़ा हूँ आज. जो प्रदर्शन पूरे टीम का हुआ है उसके बारे में आप क्या कहेंगे? ऑल ओवर टीम बहुत बेस्ट मतलब बेस्ट एकदम परफॉर्मेंस था. 2 मैच में ऐसा बताऊंगा आपको. एक मैच में राज ने जीता दिया, दूसरे मैच में सात ने जीता दिया. वो दोनों की वजह से आज हम लोग यहाँ पर खड़े हैं. सही बात तो. और टेनिस क्रिकेट के कौन से ऐसे खिलाड़ी जिनको आप आइकॉन मानते हैं? विश्वनाथ जाधव, प्रथमेश ठाकरे. और कैसा फील किया, कैसा एंजॉय किया ये पूरा केपीएल? बहुत अच्छा लगा. थैंक यू सो मच एंड बेस्ट ऑफ लक अगले टूर्नामेंट के लिए. लेकिन कॉन्ग्रेचुलेशन इस मॅन ऑफ द सिरीज के लिए. और आणखीन आपण बघितलं की आतापर्यंत जर आपण बघितलं तर पहिल्या सीझन मध्ये आपण बघितलं तर चॅम्पियन टीम होती शौर्य वॉरियर्स. मात्र त्या टीमचा मॅन ऑफ द सिरीज झाला नाही आहे. त्याच्यानंतर दुसरं आपण बघितलं चॅम्पियन झाली होती मामा भांजा. त्या टीमचा मॅन ऑफ द सिरीज झाला नव्हता. मॅन ऑफ द सिरीज कल्पेश सापटे झाला होता. त्यानंतर आपण तिसरा चॅम्पियन बघितलं टीम 94. मात्र मॅन ऑफ द सिरीज रुद्र रायडर्स टीमचा रुपेश जाधव झाला होता. चौथा आपण पर्व बघितलं ज्यामध्ये चॅम्पियन झाली ती पुन्हा एकदा शौर्य वॉरियर्स. मात्र चॅम्पियन टीमचा मॅन ऑफ द सिरीज नव्हता. मॅन ऑफ द सिरीज पुन्हा आपण बघितलं पाटील 5141चा होता दर्पण अचोलकर. आणि 5वं सीझन आपण बघितलं ज्यामध्ये चॅम्पियन होती स्ट्रॉम स्ट्रायकर आणि त्याच टीमचा मॅन ऑफ द सिरीज भावेश ठाकरे होता. आणि पुन्हा एकदा तेच घडलंय या केपीएल सीझन 6 मध्ये. जी चॅम्पियन टीम आहे त्याच टीमचा मॅन ऑफ द सिरीज. आणि चॅम्पियन टीम एस इंटरप्राइजेस हजरतभाई शेख अँड संजूभाई म्हात्रे फ्रॉम टीम 94 कॉमन चॅम्पियन टीम. आकर्षक ही जी ट्रॉफी आहे केलेली आहे श्री जी गुप्ता त्यानंतर लाल गुप्ता. आकर्षक ही ट्रॉफी 1 लाख रुपयाचा हा धनादेश. तर आपल्याला सुद्धा विनंती आहे सर्व मान्यवरांना मी विनंती शुभ हस्ते वितरित केली जाईल.
टीम 24 कॉन्ग्रेचुलेशन हजरत भाई, कॉन्ग्रेचुलेशन संजय भाई मात्रे. क्रिस्टलची कॉन्ग्रॅच्युलेशन ऑल टीम. सर्व संघ खरोखरच जबरदस्त कामगिरी केली आहे आणि या 4 टीम ज्या पारितोषिक घेऊन गेलेल्या आहेत सर्वांचा आपण खूप खूप आभार मानूया. चॅम्पियन टीम दुसऱ्यांदा चॅम्पियन झालेली आहे. टीम 94 कामन. चॅम्पियन टीम खरोखरच जबरदस्त कामगिरी. टीम 94 कॉन्ग्रॅच्युलेशन वन्स अगेन. अभिनंदन अभिनंदन सर्वांचं अभिनंदन. नुराबाई अभिनंदन, हजरतबाई, संजयभाई मात्रे, ओम, वरद, सर्व टीम राज खाडाल असा एक खेळाडू आहे ज्या वेळेस आपण बघितलं शौर्य वारी जिंकली होती त्यावेळेस सुद्धा तो त्या टीम मध्ये होता. आता आपण बघतोय टीम 94 जिंकलेली आहे. 3 वेळा चॅम्पियन टीमचा तो खेळाडू ठरलेला आहे आणि हा पहिला असा खेळाडू ठरतोय चॅम्पियन टीमचा खेळाडू.